सरदार्या का रे का काय झालं? तू मेकअप असशील कालच्यासारखं. थांब. आईने गाई सोडल्या त्या चरायला. आता तिला एकटीला ऐकणार आहे का? गाई आपल्या शांत चरणाऱ्या आहेत त्या का? गेली सोडून. वासरू रडायला लागलं. मग बघितलं तर सगळ्या गाई सोडून इकडे आणल्यात चरायला. मी थोडी कामात होती. आग कशाला सोडले ती पण तू आता? हो आता सांगते मला दावा. आण सगळे पाळणार आहे ती खायला बांधा. एवढं गवत आलंय तेव्हा 4 वाजता सोडले असते तर उन्हाचं आता उन्हाचं सोडून दिले ती. चिंगीला बांधली वाटतंय. चिंगीला इकडे बांधस तर तिकडे तिकडे पळाल्या दोघी. तिकडे बी कुणाची तर गाय आले त्या. पुन्हा भांडणं व्हायची दूर तिकडल्या गायींची आणि आपल्या गायींची. ही देशी गाई लय मारामारी करते त्या म्हशी. अगं कशाला सोडले ते म्हटलं? बाल्या बी बघी काल नाना आला की लगेच निघून गेला. बरं वाटत होतं. बाल्या होता तर म्हटलं बरं होतं. काल काम होतं. काल काय व्हिडिओ नाही जमलं मला बनवायला. नाना काल आला. त्याला वाटलं पप्पा आलाय का जायचं पप्पा संग. ती चुल त्याला पप्पा म्हणते आणि वडिलांना बाबा म्हणते. पप्पा आला त्याला केव्हा जाईन झालं पप्पा. आणि त्याला बी सोडून जा वाटे ना पुन्हा. नानाचा खरं पाय निघा ना पोराला घेतले. पोरग नसतं गेलं त्याला फिरू फिरू घालायचं म्हणतो हो यायचं का हो यायचं का. त्याच्यामुळे ते गेला शाळेला गेला वाटतंय. हा कुरडला बघा तर करमत नव्हतं त्याला सारखं विचार. म्हणून तर त्याच्या बड्डेला गेली नव्हती का? चरते त्या का ग? खाते की ते लागले पळायला का पळायला येत नाही ना. येत नाही इकडे. मला म्हणली तरी का मी सोडते की काय की आली पिशाल. झाले पाणी जावं म्हणलं तर जाऊले एका वेळेला. मी पाजलं होतं चिंगीला लवकरच कारण कुठे गाभण आहे ना चिंगी. पाणी जावं तिथं खायला नाही तिला. ही बी कडला तिथं खायला म्हणलं तर हिनं पाक इकडंच गाठलं. अगं देशी गाय आहे त्या ह्या. मी गुरं नाही राखत का मला येत बी नाही तिला काय. वातावरण तर बघ कसलं झालंय. रात्री कसलं इजा. हा तात्याला मस्त राखते मिठी लावून आपल्याला नाही जमत. राख म्हणत तर मी म्हणते काम बरोबर मला नको गुरं राख. ताते जनावरावरच असतं ते. पहिल्यापासून गुरं राखते त्यांना गुरं आवडते ती राखायला. खरंच मला नव्हती गुरं मी लय असली गुरं राखायला. तू कवा गेलीच नाही गुरावर? कवाच नाही मला आठवतच नाही. वाटतं मी गठोडभर गावात काढून घालीन पण मला असं वाटत नाही. ती गुरांच्या मागे ना. मग आता कसं काय आली? अगं ती मला ऐकलीच नाही. तिकडं नाही हो म्हणून तिकडंच पळायली. तिथं म्हणलं हाय पडकात आपलं बसायचं. तिथं घराची बसायची झाडाखाली बसायला म्हणलं सुटल्यावर. अगं ही बसण्यासारखी गुरं आहे का? त्या गाईला अवसान नाही खाई नाही पण पळाय किती जोर आहे बघ. तानाच पळायला लागली. आणि तिला खायला कमी आहे का? सगळ्यापेक्षा जास्त केरड आहे तिला. तरी पण तसलीच आहे. काय करू मग मी तरी. जाऊ दे मला. ऐकलं बी तिथं तिने वडलं तिथं खायला. तिला दाव आहे. हिला दाव बारीक तुकडा आहे. दोघीला बी दावी आहे. लांबच्या दाव्याला गुतवलं म्हणजे खाते. आज गुतवायसारखं खायला नाही ना आलं. ढग बघा पांढरं शुभ्र कापसासारखं आहे बघा. चिंगीकडे हिरवळ जास्त आहे. तिथं ना आम्ही गेल्या वर्षी पावसाळ्यात गुरं बांधलेली आहे. ती खतमूत पडलेला आहे त्याच्यामुळे आलेत त्याच्यावर. हा वाढले वाढले बघून बघून. हाय का ग गट्टू इकडे ये. गट्ट्या बी लांब गेलाय. आज कुणीच घरी नाही. 2 दिवस पोरांची सुट्टी होती. बरं वाटत होतं. आज पोरं बी नाही बाले बी नाही कुणीच नाही. कर्म नाही घरी. काल दिवस कामात गेला माझा. चांगलं करमत होतं मला. बाल्या गेला. आई त्याला बाल्या म्हणते. सगळीच बाल्या म्हणते ती. तात्या आमचं परसाद्या म्हणते ते. परसाद्या लय छान हाक मारते. हाय कुठं चालली अगं? खावा की. आम्ही तुमचा विचार करावा आणि तुम्ही आम्हाला ताणत बसावं. चांगला विचार आहे तुमचा. मग कुठं बघून बघून खायला आलं. एवढं खायला नाही आलं पण तेवढाच पाय मोकळा झाल्यावर घरची वैरण खाते म्हणून सोडावं म्हणलं. जरा सोडत असते मी रोज सोडते पण मी इतक्या लवकर नाही सोडत.
एक दिवशी सोडली होती लवकर, पण अशीच मला पळापळ केली म्हणून 4 वाजता सोडायची, 6-6:30ला बांधायची रोज. आता ही तिकडं गुरं आहे ती, त्या गुरांकडे जायचंय तिला. भांडणं करायला जायचंय काय, चालली काना काना काना. वारं तर कसलं सुटलंय. तिथं खायला बऱ्यापैकी बेटाड मोठे आले ते. आता इथे एखाद्या गायला बांधून टाकते. तिघीसनी पण मस्त बांधून टाकलं लांब दाव्याने. दावी लांबकी लावली जरा. आणि खायला काही एवढं आलेलं नाही, पण असं आलंय तेवढ्याला दात खरडत बसते ती. आपला गेल्या वर्षी पुदिना लय होता, पण काय झालं जळून गेला यंदा पाणी उन्हाळ्यात कमी असल्यामुळं. आणि मी काल एक पिंडी विकत आणली होती. मला खरं ती गरज नव्हती, पण मी खरं तर बेनं लावायसाठी आणली होती आणि ती लावायला सुद्धा उशीर झाला. मी पानं सगळी भाजीसाठी वापरायसाठी काढून घेतली आणि ही जी काड्या आहे त्या ती लावून टाकते आता इथं. डॉन इकडे ये. डॉन आगाव झाला, ऐकत नाही, ते लांब लांब पळतो. काय डॉन कुठं आहे की डॉन पण. गट्टू गट्टू ती पण त्याचं बघून नाही ऐकल्यासारखं करायला लागलं. मी इकडे खुरप पाणी न्यायला आलं त्याला लावायला, लावलेलं ते वाटायला. तर थोड्याशा काड्या वरती ठेवल्या त्या मी. काही हिकडल्या बाजूने उघड्या केल्यात आणि काही हिकडल्या बाजूने, आणि मध्ये माती टाकून खड्डा करून बुजवून घेतले आणि पाणी वतले. आता पावसाने आपोआप ती फुटून येईल. मी पिंडी एकाच जागेला पुरली जरा पसरून, कारण तेवढंच आलं तरी भरपूर. त्याच्यातलं एखादं जरी फुटलं तरी त्याचं आळं खूप मोठं होतं. इकडे बघा, आपण गेल्या वर्षी त्यांनी लावलेलं अग्निशिखेचं रोप, ते काय गेल्या वर्षी छान वाढलं नाही, पण यंदा छान वाढले. कंद ह्याचा, झाड जरी गेलं तरी कंद ह्याचा जमिनीतच राहतो. आणि जवळजवळ 1.5 फुटापर्यंत झाड आलेलं आहे. ह्याला जाळ कसा, चुलीतला जाळ कसा दिसतो लाल पिवळा, तशी ह्याची फुलं येतात. फुलांपर्यंत आलं तर नक्कीच आपल्याला पुढं बघायला मिळतील फुलं याची. आई आली इकडं मोटर चालू करायला. बापूला सांगितलंय पाणी भरून घ्यायला आणि मी सोडलंय ते संध्याकाळच्या टायमाला गुरत. आणि आकाशात इंद्रधनुष्य. अरे यार, ह्याच्यात नाही दिसतोय थोडासा दिसतोय बघा त्या लिंबाच्या कोपऱ्यावर. डोळ्याला चांगला दिसतोय, पण ह्याच्यात थोडासा दिसतोय. तो का गाय कशी पळायला लागली. काय म्हणली? मूग दिसायला लागला म्हणती काय? हे काय बेरा भरलाय ओ इथं. बेराच उगवून आलाय म्हणजे इथं जास्त मूग. आणि पाखरांनी सगळं उकरून खाल्लं. अगं आई सडा का पाहिजे, अगं पाखरं उकरून खाते ती. खाते ती, काय बी खायला लागले ती पाखरं आता. दिसतंय डोळ्याला, पण ह्याच्यात नाही दिसत अजून. ह्याच्यात नाही दिसत. हां, मूग दिसतोय, तूर नाही दिसत. हे काय इथं बारीक असं उगवून आलंय मूग आपलं. हां, दिसतंय. उद्या परवा दिसेल. आज शनिवारी पेरलंय, आज मंगळवार आहे. शनिवारी रात्री आम्ही 8 पासून 10 वाजता पेरत होतो. 8 वाजले होते पेरायला लागायलाच. शनिवारी रात्री म्हणजे रविवार, सोमवार आणि मंगळवार संध्याकाळी, म्हणजे 3 दिवस. 3 दिवसात मूग दिसायला लागला. उद्या चांगला दिसेल. तुरीला 8 दिवस लागते तर दिसायला. तुरी झाड असते मग असा काचोळा असला पातळ उगवायला लगेच उगवतो. हां, कातड झाड असतं. थांबली म्हटलं जाते काही वासराकडे पळत. पण पाऊस येतो का उघडतो. धना पडलाय वय. इंद्रधनुष्य. केली का मोटर चालू? मग येऊन बसली होती काय? कर बंद कर. हाय की आपण इथंच गोर राखायला.
रान तर परत ही दाळ झाली. आता ही कधी नीट होते काही माहिती. इकडं सगळं तालीत पाणी आहे त्यामुळे नीट करता येणार नाही लगेच. खालचं बी नांगरून ठेवलेलं आहे. एकच तुकडं तेवढं नांगरायचं राहिलं होतं. हे खालचं नांगरून ठेवलेलं आहे पण त्यात वापसा नाही. आता 1-2 दिवसात होईल. काय म्हणले? हां असल. कुठली वायर म्हणते तू? अगं पण कुठली? खालने फ्यूजपासून खाली स्टार्टरला जोडलेली का फ्यूज? हां गरम होऊन जळते ती. काय माहिती. बंद करायचा दाब की एकदा मग चालूचा दाब. गेली असेल मग राहू दे. थांब मी बघते. हे पाला टाकल्यानंतर पाला चेचल्यानंतर तोंडाला लावला मवा पिलांचा जातोय शेळ्यांच्या. जातो वय. हा मवा जातो. ए गट्टू गप. बारीक घ्यायचा कशा तरी चेचायचा बारीक हा आणि तोंडाला लावायचा. एकदा 2दा लावलं का मवा जातोय ना. हा जी शेळी पालन मेंढर पालन करतात त्यांच्यासाठी मामाने चांगलं औषध सांगितलंय. वनस्पती कुठले सांगा त्याचं नाव. वनस्पतीचं नाव सांगा. निरगुडीच आहे. निरगुडी आहे. निरगुडी आहे. निरगुडी. हा निरगुडी आहे. हा कुठली निरगुडी ती पण सांगा. आता हे आपली निरगुडी साधी रानातली निरगुडी आहे. मग आता इतकं का आपल्याला म्हणजे रानातली आहे. साधे हा, काळी साधी निरगुडी आहे, वेगळी साधी. असते. हा साधी निरगुडी आहे. हा. ही शेळ्याच्या पिलाला ना नाही हा, हा. कधी बी म्हणा लावायची. शेळी पालन मेंढर पालन करतात त्यांच्यासाठी हा, हा. औषध गुणकारी आहे. त्याच्यात लय गुणकारी आहे. हा चांगलं आहे. धन्यवाद तुम्ही धन्यवाद. औषध सांगितल्याबद्दल माहिती सांगितल्याबद्दल. काय चाललंय तुझं? मेंढरासनी हात लावताय म्हणताय कसले मवाई ती. त्याला मेंढरासनी कधी बघितलंच नाही. त्यांनी असे बघितलं पण हात लावून कधी बघितलंच नाही. तुमच्या शेळ्या आहेत का? नाही नाही नाही. कसं वाटतंय जा की. कसं वाटतंय? कापसासारखं वाटतंय का त्यांच्या अंगाला हात लावल्यावर? झाडाय घेतलंय झाडायला. गाई आणल्या सगळ्या. आईने एक आणली. लय पळवते ती. नीट खातच नाही ती. शिंगी टाच झाली पण आज. आणि ह्या गाईला काही करा. खायला सोडा खायला टाका. ही कॅरेड्या का अशी वतून देते ती. हिने पण कॅरेट सगळं वतून दिलंय खाली नाही का. आणि हिने पण ही काय ढिगारा दिसत आहे की खाली. ठीक आहे हिला बांध. हो का. हे कसं ढिगारा आहे बघा वैरणीचं. लई येडी जनावर आहे ती. सांडू नको चिंगे. हा बांध. सरदऱ्याला नाही का ठेवलं वैरण? का मारती ग? का मारती? हा बापू तिच्यातलं 2 वंजळी ठेव का हाय त्याच्यात? खाल्लं काय त्यानं? बर हाय का? बरं राहू दे. मला दिसलं नाही म्हणून म्हणलं. हाय राहू दे मग.